शंकर महाराज माझ्या अंगात येतात असं सांगून पुण्याच्या एका दाम्पत्याची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली। IT इंजिनियर असलेले दीपक डोळस आणि त्यांची पत्नी हे दोघेही IT कंपनीत कामाला। त्यांना 2 मुली, त्यातल्या एका मुलीला अलोपेशिया हा त्वचेचा आजार आहे। तिच्या उपचारांसाठी ते अनेक प्रयत्न करत आहेत आणि त्यातूनच त्यांची फसवणूक झाली। तर त्याचं झालं असं की या डोळस दाम्पत्यांना भजनाची खूप आवड असल्यामुळे ते छोट्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमांना जायचे। तिथे त्यांची भेट दीपक जनार्दन खंडके यांच्याशी झाली। या खंडकेंनी त्यांची ओळख वेदिका पंढरपूरकर या महिलेशी करून दिली। वेदिका ही शंकर बाबांची लेक असून तिच्या अंगात शंकर महाराज येतात असंही त्यानं सांगितलं। डोळस दाम्पत्याला फसवता येऊ शकतं हे लक्षात आल्यावर वेदिकानेही त्यांना भेटण्यानंतर स्वतःच्या अंगात शंकर महाराज आलेत असा अभिनय केला आणि या दाम्पत्याला घर, शेती सगळं विकून पैसे जमा करायला सांगितले। तुमच्या मुलीचा आजारही बरा होईल असा विश्वासही तिने दिला। त्या आशेपोटी दीपक यांनी त्यांचं परदेशातलं घर, दागदागिने, शेती असं सगळं विकून तब्बल 14 कोटी रुपये जमा केले आणि ही रक्कम त्या वेदिका आणि तिच्या सहकाऱ्यांना त्यांनी दिली। फसवणुकीची ही मालिका जवळपास 3 वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू होती। पैसे संपल्यावर वेदिकाने त्यांना त्यांचं पुण्यातलं एकमेव घर विकण्यासाठी दबाव टाकला। याच पैशातून वेदिका आणि तिच्या पतीने कोथरूडमधील महात्मा सोसायटीत कैलासदीप नावाचा आलिशान बंगला खरेदी केला। मात्र इतके पैसे खर्च करूनही डोळस दाम्पत्याच्या मुलीच्या आजारात काहीच फरक झाला नाही। मग शेवटी हा सगळा एक स्कॅम असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे आता फसवणुकीची तक्रार केली गेली। वेदिका पंढरपूरकर आणि तिचा पती कुणाल पंढरपूरकर हे दोघेही आता फरार आहेत। पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे। तुमच्यासोबत असं काही होत असेल तर आत्ताच सावध व्हा आणि योग्य ती काळजी घ्या आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा लगाव बत्ती।